त्यांच्या मनात काय चाललं आम्हाला माहित नाही. काय त्यांना असेल खुमखुमीचं त्यांनी करावं, काय त्यांना असेल खुमखुमीचं त्यांनी करावं. जालन्यात भाजपला खुमखुमी असेल तर स्वबळावर लढावं, आमदार अर्जुन खोतकर. महानगरपालिका निवडणुकीवरून शिवसेनेचं थेट आवाहन. भाजप स्वबळावर गेल्यास शिवसेना अजित पवार गट एकत्र येणार. जालन्यात भाजपला खरोखरच ताकद आणि खुमखुमी असेल तर त्यांनी येणारी महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवावी, असं थेट आवाहन शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिलं आहे. मंगळवार दिनांक 16 रोजी दुपारी 12 वाजता माध्यमांशी संवाद साधताना खोतकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. खोतकर म्हणाले की शिवसेनेच्या वतीनं युतीबाबतचा प्रस्ताव यापूर्वीच भाजपकडे देण्यात आलेला आहे, मात्र अद्याप भाजपकडून कोणताही ठोस निर्णय किंवा प्रतिसाद मिळालेला नाहीये. याच पार्श्वभूमीवर भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी करत असल्याचं दिसून येत आहे. ते पुढे म्हणाले की जर भाजपनं स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतला तर शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महानगरपालिका निवडणूक लढवेल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचंही खोतकर यांनी स्पष्ट केलंय. महानगरपालिका निवडणूक ही आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर लढवली जाईल, असा विश्वास व्यक्त करत खोतकर म्हणाले की जालन्यात सध्या शिवसेनेसाठी आणि मित्रपक्षांसाठी निवडणुकीत अनुकूल व सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना सक्षमपणे मैदानात उतरेल, असा दावा देखील त्यांनी केला आहे. काल निवडणुका जाहीर झालेल्या आहे. 15ला मतदान, 16ला निकाल आहे. कशी तयारी सध्या सुरू आहे? युतीत लढणार की स्वतंत्र लढणार, काय भूमिका असेल? बहुप्रतीक्षेनंतर आता या निवडणुका जाहीर झाल्या. खरं तर हे कार्यकर्त्या घडवणाऱ्या निवडणुका आहेत आणि त्यामुळं आनंद आहे, उत्साहाचं वातावरण आहे. आणि ज्या दिवसाची कार्यकर्ते अनेक वर्षापासून मार पाहत होते तो दिवस काल उजळला आणि निश्चितपणे निवडणुकाला आम्ही अत्यंत ताकदीने समोर जाणार आहोत आणि शिवसेना ही बाजी मारेल. बरं, युतीमध्ये लढणार, स्वतंत्र लढणार, कारण भाजपकडून सुद्धा स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. युतीचा पहिला प्रस्ताव शिवसेनेने भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्हाला माननीय अरविंद अण्णा चव्हाण माजी आमदार यांचा पॉझिटिव्ह प्रस्ताव आलेला आहे. भारतीय जनता पक्षाकडून अजून काही प्रस्ताव आलेला नाही आमच्याकडे. आम्ही त्यांना प्रस्ताव देऊन बराच कालावधी लुटून गेलेला आहे. त्यांच्या मनात काय चाललं आम्हाला माहित नाही. नगरपालिका निवडणुका ज्या पद्धतीनं भाजपनं स्वबळावर लढवल्या, त्याच पद्धतीनं भाजप महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक लढवणार अशी माहिती मिळते. ते त्यांच्या पक्षाचे मालक आहेत, आम्ही आमच्या पक्षाचे मालक आहेत. आम्ही काय करायचं आम्ही ठरवू, त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं. त्यामुळे काय त्यांना असेल खुमखुमीचं त्यांनी करावं. कोणती अशी 3 ठळक कामं आहेत की ज्याच्या आधारे तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार? या वर्षभरामध्ये जे काम आम्ही या ठिकाणी केलं की तुम्हाला जनतेला रोज पाणी देऊ, त्या संदर्भाने 35 MLDचं आम्ही त्या ठिकाणी फिल्टर बेड बांधायला घेतलं. रोज पाणी लोकांना मिळेल ही गॅरंटी अर्जुन खोतकरने दिलेली आहे जनतेला. ती गॅरंटी पूर्ण होईल. 100 कोटी रुपयाचा सोलरचा प्लॅन मी आणला. त्या माध्यमातून जो जनतेच्या करातून पैसा भरला जात होता तो आता वॉटर गटर मीटरवर खर्च होईल. 4.5 कोटी रुपये महिन्याचे वाचतील. 100 कोटीचा तो प्रोजेक्ट या ठिकाणी आणला. आम्ही 19 कोटी रुपयाचं कुंड त्या ठिकाणी तयार केलं. आम्ही रस्ते तयार केले 100 कोटी रुपयाचे. PR काल आम्ही लोकांना दिलं. ज्या उर्वरित 40 झोपडपट्ट्या राहिल्या, 42 तर होणारच आहेत, पण 40 ज्या राहिल्यात त्या 40 झोपडपट्ट्याचा सुद्धा सर्वे करावा अशा प्रकारची विनंती मी सरकारला केली आणि सरकारने ती मान्य केलेली. त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवणार आहोत. एक प्रश्न आहे शेवटचा, की कैलास गोरंट्याल यांनी असं म्हटलंय की सन्मानानं जर आमच्याकडे आले तर आम्ही युतीचा विचार करू. हो, सन्मानानेच या ठिकाणी होईल. जे काय व्हायचं सन्मानानेच होणार आहे. सन्मान त्यांना आहे तर सन्मान आम्हाला पण आहे. आम्हाला पण सन्मान आहेच ना. तर त्यामुळं त्यांनी सन्मानाने यावं. आता आम्ही इथं आमदार आहोत, त्यांनी यावं आमच्याकडं. साधारणतः पहिलं पाऊल कधी उचललं जाईल युतीच्या दृष्टीने? आम्ही पहिलं पाऊल उचललेलं आहे. आता प्रत्यक्ष त्यांची